लोकसभेमध्ये आम्ही किमान 14 ते 15 जागा लढवू शकलो असतो आणि आणखीन लढवले असतात तर आणखीनही जागा आमच्या निवडून आल्या असते, ही वस्तुस्थिती आहे. परंतु पवार साहेबांची भूमिका ही होती की महाविकास आघाडी भक्कमपणाने उभं राहण्यासाठी 1-2 पावलं मागे सरकलं तर चालेल आणि म्हणून आमच्याकडे ज्या ठिकाणी चांगलं केडर होतं, चांगली यंत्रणा होती, त्या ठिकाणी देखील आम्ही जागा सोडून दिल्या आणि आमच्या मित्रपक्षांची आग्रह होता, त्यामुळे त्या जागावरून आमचा हक्क आम्ही सोडवला. आता 10 मिळाल्या, त्यात 8 राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झालं. 9वी ही सातारची जागा जिंकल्यासारखीच आहे, फक्त आमच्या पिपानीला मतं गेली नसती तर मला खात्री आहे की आमचा उमेदवार 2-3 हजारांनी निवडून आला असता. असो, पराभव हा पराभवच असतो याची मला जाणीव आहे. परंतु विधानसभेला देखील महाराष्ट्रात चांगलं यश हे महाविकास आघाडीत मिळेल. पण मी किती जागा मागणार आहे हे भाष्य मुद्दामून करत नाही, कारण मला काँग्रेस आणि शिवसेना आणि आमचे दुसरे मित्रपक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष आहे, आमचा समाजवादी पक्ष आहे, आणखीन काही मित्रपक्ष आहेत, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत, या सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही जागा वाटप करू. आमच्या तसा वाद शक्यतो होणार नाही याचा प्रयत्न आम्ही करू.